हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नाशिक GMCच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. म्हणजे नाशिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज की त्यामध्ये एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भातली माहिती नाशिक GMCचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुख डॉक्टरनीच ही सर्व माहिती दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण पाहूयात आणि या भरतीला शासनाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC ड्रग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड्रग ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक पदनिर्मितीस मान्यता आणि त्याच्या खाली ही माहिती कोणी दिलेली आहे तर डॉक्टर व्यंकट गीते, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीमधील शासन निर्णय आजच निघाला आहे. 4 टप्प्यात पदभरती होईल. प्रथम वर्षाची पदभरती तत्काळ शासन नियमानुसार केली जाईल. त्याच्या खाली पहा, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गातील एकूण 365 पदांची निर्मिती करण्यास, म्हणजे वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंतचे एकूण किती 365 पदांची निर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल करून पदनिर्मिती करण्यास व पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही प्रोसेसनं 2021मध्येच ठरवून याला मान्यता दिली होती. इथे दिले पहा स्पष्टपणे की 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्न 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारी 2021च्या बैठकीतील निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या 5 एप्रिल 2018च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. म्हणजे तेव्हा मान्यता दिली आणि त्याच्या पुढे काय झाले की त्यामुळे मंत्रिमंडळाच्या 30 नोव्हेंबर 2024च्या बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2024 अन्वये नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्न रुग्णालय या संस्था संपूर्णतः शासनाच्या अखत्यारीत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर वैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता त्याच्या खाली पहा की कसे हे टप्पे असणार आहेत ते. तर वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 125 पदे व 76 विद्यार्थी पदे, त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे 164 मनुष्यबळ सेवा अशी एकूण 365 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्षी निर्माण होतील अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. तर स्वतः अधिष्ठाता यांनी ही माहिती दिलेली आहे. कोल्हापूर GMCची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध लवकरच होईल पहा मित्रांनो. तर जर तुम्हाला चालू घडामोडीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.